तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहोत युनिट 4 न्यूमेरिकल बेस ऑन अल्ट्रासॉनिक. तर बघा, अन अल्ट्रासॉनिक पल्स इज सेंट थ्रू ब्लॉक कॉपर. द इको पल्स इज रेकॉर्डेड आफ्टर 4 मायक्रोसेकंद. आता मायक्रोसेकंद म्हणजे टाईम दिलेला आहे, यांनी किती दिलेलं आहे टाईम 4 मायक्रोसेकंद. याला आपण मायक्रो आहे ना, मग याला सेकंदमध्ये कन्वर्ट करू 4 × 10⁻⁶ सेकंद. बघा हे आलं. तर नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, इफ द व्हेलोसिटी ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्ज इन कॉपर इज 5000 मायक्रोसेकंद. मग व्हेलोसिटी किती दिली त्यांनी 5000 मायक्रोसेकंद दिलेली. बघा त्यानंतर काय करायला लावलं, कॅल्क्युलेट द थिकनेस ऑफ कॉपर ब्लॉक. आता बघा इथं थिकनेस कॉपर ब्लॉकचे कॅल्क्युलेट करायला लावले. आता हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा, थिकनेस V × T/2. त्याच्यानंतर व्हेलोसिटी कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आपला V × फ्रिक्वेन्सी × वेवलेंथ. बरोबर. त्यानंतर बघा वेवलेंथचा फॉर्म्युला काय, V = लॅम्बडा = V/F. V म्हणजे व्हेलोसिटी आणि फ्रिक्वेन्सी. बरोबर. आता त्यानंतर आपल्याला फक्त थिकनेस काढायला लावली. तर मी लिहितो इथं T(B) = V × T/2. बघा आता व्हेलोसिटी किती दिलेली त्यांनी 5000 मीटर पर सेकंद आणि टाईम किती दिलेला आहे 4 × 10⁻⁶ सेकंद. बरोबर. आपण मी 2 टाकतो. बघा इथं काय येईल, 2 × 1 = 2, 2 × 4. मग आन्सर काय येईल बघा 5000 2 × 10⁻⁶. बघा किती आला आन्सर 0.01 मीटर. बघा खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. आता तुम्ही हे अशा पद्धतीने सॉल्व करा. इथं सेंटीमीटरमध्ये पण तुम्ही कन्वर्ट करू शकता, काही गरज नाही तशी केली तर तुम्हाला तरी मार्क भेटणार आहे. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमेरिकल बघा, आपलं नेक्स्ट न्यूमेरिकल काय दिलेली त्यांनी, नेक्स्ट न्यूमेरिकल दिलेली. तर टाईम किती दिलेला आहे 1.512 आणि अल्ट्रासॉनिक पल्स हॅज सेंट थ्रू द स्टील ब्लॉक इकोस रेकॉर्डिंग आफ्टर. आता टाईम दिलेला आहे, मग टाईम किती 1.512 मायक्रोसेकंद. म्हणजे याला आता आपण सेकंदमध्ये कन्वर्ट करू 1.512 × 10⁻⁶ सेकंद. त्यानंतर कॅल्क्युलेट द थिकनेस ऑफ स्टील ब्लॉक इफ व्हेलोसिटी ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्ह, म्हणजे व्हेलोसिटी दिली की 5900. तिथं प्रिंट मिस्टेकिंगने RN करेल, तर हे मीटर पर सेकंद आहे बरं का. इथं काय दिले मीटर पर सेकंद. आता बघा व्हॅल्यू मी पुट करतो ऑफ ब्लॉक V × T/2. बघा आता मी व्हॅल्यू पुट करतो, काय आलं 5900 इंटू काय टाईम 1.512 × 10⁻⁶/2. मला याचा आन्सर काय येतं 4.46 × 10⁻³ मीटरमध्ये येतं माझं हे. आता मी याला जर सेंटीमीटरमध्ये केलं किंवा नाही केलं तरी माझा आन्सर तेच असणार आहे, काही नाही, काय फरक पडणार नाही, मीटरमध्येच ठेवलं मी. बघा हे आन्सर आलेलं आहे. खूप इझी न्यूमेरिकल आहे. आता याला तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा. आता मी जर तुम्हाला कन्वर्जन करून दाखवलं याच्या सेंटीमीटरमध्ये, तर काय येतं 0.446 सेंटीमीटर हे आलं माझं आन्सर. बघा खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. व्यवस्थित तुम्ही सॉल्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.